हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या आजच्या रविवार 26 जुलैच्या एपिसोडमध्ये आपण जाणून घेणार आहोत की या मालिकेत आता पुढे काय घडणार आहे, नेमका काय ट्विस्ट येणार आहे. फ्रेंड्स, ही मालिका प्रेक्षकांची फेवरेट आहे, पण सध्या या मालिकेत जे काही सुरू आहे ते प्रेक्षकांना बिलकुल आवडत नाही आहे. कारण समर आणि पूजाची कट कारस्थानं काही संपायचं नावच घेत नाही आहे. समर आणि पूजा एकानंतर एक कटकारस्थानं करताय. कृष्णा, दुष्यंत, बाळजाबाई त्याला बळी पडताय. म्हणजे काही दिवसांपूर्वीच या दोघांनी एक खोटा ज्योतिषी आणला होता. मग त्याने केलेल्या त्या भविष्यवाण्या की कृष्णा 5 चुका करणार, मग घरातील एखाद्याचा मृत्यू होणार. त्यामुळे कृष्णाला खूप त्रास झाला. मग कृष्णाकडून एक एक चूक करून घेण्यात आली. समर आणि पूजाने कटकारस्थानं केली. कृष्णाकडून एक एक चुका झाल्यात असं सिद्ध केलं आणि कृष्णालाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं होतं. पण कसंबसं समर आणि पूजाचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आला आणि या दोघांची चांगलीच जिरली. मग या दोघांना डायरेक्ट तुरुंगात टाकण्याची धमकी देण्यात आली. पण कृष्णाचं मन खूप मोठं आहे आणि तिने त्यांना पोलिसात न देता चक्क घरातील नौकर आणि मोलकरीण बनवलं. पण सुधरतील ते समर आणि पूजा कसले. या दोघांनी कसलीही सुधारणा दाखवली नाही आणि शिक्षा मिळाल्याच्या दुसऱ्या दिवशी या दोघांनी लगेच आपली कटकारस्थानं सुरू केली. कृष्ण आणि दुष्यंतला बरबाद करायचं, मारून टाकायचं, बाळजाबाईला बरबाद करायचं आणि आढळरावांचा तर जीवच घ्यायचा असं या समरने ठरवलंय. हे दोघे काही कधी सुधारणार नाही. त्यानुसार त्यांनी आपला प्लॅन बनवलाय. पण यावेळेस त्यांनी कृष्ण आणि दुष्यंतला न टार्गेट करता बाळजाबाईला टार्गेट केलंय. सगळ्यात आधी तर काही आश्रमातल्या बायका बोलून बाळजाबाईचा यथेच्छ अपमान केला की ही नाचणारी गाणारी बाई आहे, तुमच्या घरात कोणत्या नात्याने राहते, आढळराव आणि तिचा घटस्फोट झालाय तरी त्यांच्याबरोबर राहते, एक नंबरची वाईट बाई आहे. त्यामुळे बिचारी बाळजाबाई खूप दुःखी झाली आणि एवढ्यावरच या दोघांचं मन समाधान झालं नाही. तर आता पूजाने जयकांतला साथीला घेऊन चक्क बाळजाबाई विरुद्ध सगळ्यात मोठं कटकारस्थान करायचं ठरवलंय. बाळजाबाई सध्या तर काही चुकीचं काम करत नाही, पण भूतकाळात तिने जे काही पापं केली आहेत त्यातील एखाद्या पापाचा पुरावा सगळ्या गावासमोर आणायचा आणि बाळजाबाई विरुद्ध सगळा गाव उभा करायचा असं पूजाने ठरवलंय. म्हणजे गावकऱ्यांनी बाळजाबाईचा विरोध करायला पाहिजे. बाळजाबाईच्या तोंडाला काळं फासून चपलांचा हार घालून तिची गावातून धिंड काढायला पाहिजे अशी या पूजाची इच्छा आहे आणि ती त्याच दृष्टीने काम करते. आणि जर बाळजाबाई बरोबर असं झालं तर कृष्णा, दुष्यंत हे किती दुःखी होतील आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि पूजाचा हाच प्लॅन आहे की सगळ्यात आधी बाळजाबाईचा काटा काढायचा आणि मग त्यानंतर कृष्ण आणि दुष्यंतला टार्गेट करायचं. एक एक करून आपले शत्रू कमी करायचे, त्यांना त्रास द्यायचा असा पूजा आणि समरचा प्लॅन आहे. आणि घरातील सगळ्यांचा त्यांच्यावर विश्वास बसला आहे. खरं सांगायचं तर बाळजाबाईचा त्यांच्यावर विश्वास नाही आहे, पण कृष्ण आणि दुष्यंत दोघेही समर आणि पूजावर आंधळा विश्वास ठेवताय. आजपर्यंत त्यांना असं वाटायचं की जे काही चुकीचं करतीये ते पूजा करतीये. समर तर खूप चांगला आहे, देव माणूस आहे. पण त्यांना हे सुद्धा कळून चुकलं की कृष्णाचा जीव घेण्याचा जो प्लॅन बनवण्यात आला होता त्यात समर सुद्धा होता. तरी सुद्धा दुष्यंतचा समरवर खूप विश्वास आहे. जेव्हा समर त्याच्या रूममध्ये साफसफाई करायला आला होता तेव्हा तर दुष्यंतचे डायलॉग खूप छान होते. समर, पावलं जात नाहीये रे, तू अशी साफसफाई करतोय रे, या घरावर तुझा पण तेवढाच हक्क आहे रे. आणि जसं काय भावाबद्दल त्याला खूप प्रेम उफाळून आलं होतं. या समरने आजपर्यंत कृष्णाचा किती अपमान केला आहे. कृष्णाला बिनडोक बाई म्हटलाय, अक्कल नाही म्हटलाय आणि पूजाची साथ अनेक वेळेस दिली आहे. एवढं असताना सुद्धा दुष्यंत मूर्खपणा करतोय. आणि कृष्णाचं तर काय बोलावं. कालच ज्या बाईने आपला जीव घेण्याचा प्रयत्न केला त्या पूजाकडे कृष्णा इतक्या प्रेमाने पाहत होती. हिच्या हातात अन्नपूर्णेचा वास आहे. 10-12 वर्षापूर्वी तिने जी डिश बनवली होती तिची चव अजून पण माझ्या जिभेवर रेंगाळतीये आणि माझी बहीण खूप चांगली आहे. कृष्णा खरंच एक नंबरची मूर्ख आहे, यात शंका नाही. आणि कृष्णा आणि दुष्यंतचा हाच आंधळा विश्वास त्यांना खूप मोठ्या संकटात टाकणार आहे. फ्रेंड्स, पण समर आणि पूजाचे दिवस आता भरले आहेत कारण त्यांची 100 पापं पूर्ण झाली आहेत. येत्या काही दिवसात ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. त्यामुळे समर आणि पूजा या जगाचाच निरोप घेतील असं दिसतंय. मग नेमकं घडणार तरी काय? तर
येणाऱ्या काही एपिसोडमध्ये आपण पाहू की समर आणि पूजाला बाळजाबाई विरुद्ध एक खूप मोठा पुरावा सापडणार. म्हणजे बाळजाबाईने काही वर्षांपूर्वी जे काही पाप केलं असेल, कदाचित कोणाला काही त्रास दिला असेल, कोणाच्या जमिनी लुटल्या असतील किंवा एखाद्याचा जीव सुद्धा घेतला असेल, त्याबद्दल जयकांत समर आणि पूजाला एक पुरावा देणार. आणि हा पुरावा मग समर आणि पूजा मीठ मिरची लावून सगळ्या गावकऱ्यांना दाखवणार. सगळे गावकरी हे बाळजाबाई विरुद्ध एकत्र येतील आणि रांगणे पाटलांच्या वाड्यावर हल्लाबोल करतील. बाळजाबाईला आमच्या ताब्यात द्या, बाळजाबाईला आम्ही सोडणार नाही, बाळजाबाईने खूप वाईट केलंय, ती खूप वाईट बाई आहे, अशा घोषणा ते देत असतील. आणि कृष्णा आणि दुष्यंत गावकऱ्यांना थांबवण्याचा, शांत करण्याचा प्रयत्न करतील. पण गावकरी म्हणतील की कृष्णा, आम्हाला माहिती आहे की बाळजाबाई दुष्यंत सरकारांची आई आहे, तुझी सासू आहे, आणि आता ती बदलल्याचं नाटक करतीये म्हणून तिला तुझा पुळका आलाय. परंतु आता बस झालं, आता आम्ही या बाळजाला सोडणार नाही. एवढ्या दिवस तुझ्याकडे पाहून आम्ही तिला माफ केलं, एवढी वर्ष आम्ही तिचा अन्याय सहन केला, पण आता अन्यायाचा बदला घेण्याची वेळ आली आहे. तिला आमच्या हवाली कर, आम्ही तिला सोडणार नाही. आणि हे सगळं ऐकून कृष्ण आणि दुष्यंत खूप घाबरतील, तर समर आणि पूजा मात्र भलतेच खुश होतील. तेव्हापुरतं तरी कृष्ण आणि दुष्यंत गावकऱ्यांना शांत करतील. जर बाळजाबाई खरंच दोषी असतील तर आम्ही न्याय करतो, तुम्ही कायदा हातात घेऊ नका, कायदा त्यांना शिक्षा देईल, असं म्हणून कृष्णा दुष्यंत बाळजाबाईला शांत करतील. पण त्यांच्या मनात कुठेतरी शंका येणार की कुछ तो गडबड आहे. म्हणजे अचानक बाळजाबाईने इतक्या वर्षांपूर्वी केलेलं पाप हे समोर कसं आलं, त्यांच्या विरुद्ध पुरावा कसा गावकऱ्यांसमोर आला, याचा अर्थ हे कोणाचं तरी कटकारस्थान आहे आणि कुणीतरी बाळजाबाईला टार्गेट करतंय. ही गोष्ट कृष्ण आणि दुष्यंतच्या लक्षात येणार आणि मग येथून खरी गोष्ट बदलणार. एवढे दिवस कृष्ण आणि दुष्यंत पूजा आणि समरवर आंधळा विश्वास ठेवत होते. हा आंधळा विश्वास ठेवायचं ते बंद करतील आणि मग खऱ्या गोष्टी शोधून काढण्याचा प्रयत्न करतील. तेव्हा त्यांच्या लक्षात येईल की हे समर आणि पूजाचंच कारस्थान आहे आणि जयकांतने त्यांची मदत केली आहे. तेव्हा कृष्ण आणि दुष्यंत ठरवतील की आता बस झालं, आता समर आणि पूजाला माफी नाही, आता त्यांचा शेवटचा निकाल लावायचा. आणि मग यानंतर कृष्ण आणि दुष्यंत असं काहीतरी करतील ज्यामुळे समर आणि पूजाचे सगळे प्लॅन उद्ध्वस्त होतील. हे दोघे मिळून गावकऱ्यांसमोर हे सिद्ध करून दाखवतील की बाळजाबाई निर्दोष आहे आणि हा सगळा पूजा आणि समरचा प्लॅन होता. आणि हे ऐकल्यावर सगळे गावकरी या दोघांवर खूप चिडतील आणि मग गावकरी या दोघांच्या मागे लागतील. त्यांना जे बाळजाबाईबद्दल करायचं होतं तेच पूजा आणि समरबद्दल ते करायला पुढे धावतील. समर आणि पूजाचं तोंड काळ करून त्यांची गावातून धिंड काढायचं ते ठरवतील. पण समर आणि पूजा असं काही करू देणार नाही. समर धमकी देईल, आमच्या जवळ यायचं नाही. पूजा म्हणेल आमच्या जवळ यायचं नाही. आणि मग समर आणि पूजा गावातून पळ काढतील. पण सगळे गावकरी कृष्णा दुष्यंत त्यांच्या मागे धावणार, त्यांना पकडणार आणि मग कृष्ण आणि दुष्यंत मिळून या दोघांची चांगली धुलाई करतील. कृष्णा तर काय 2-4 थोबाडीत मारणार, पण दुष्यंत या समरला आसमान दाखवणार. कारण त्याने जोपर्यंत कृष्णाचा जीव घेण्याचा प्रयत्न केला तोपर्यंत दुष्यंतने काही केलं नाही. पण आता बाळजाबाईचा प्रश्न आहे आणि दुष्यंतचं आपल्या आईवर किती प्रेम आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. दुष्यंत या समरला काही सोडणार नाही. आणि मग कदाचित या मालिकेच्या शेवटच्या एपिसोडमध्ये आपल्याला असंही पाहायला मिळू शकतं की पूजा आणि समर गाडीतून पळून जात असतील किंवा एखाद्या मोठ्या दरीच्या जवळ येतील आणि तेथून पडून किंवा एखाद्या कार ॲक्सिडेंटमध्ये त्यांचा मृत्यू होऊ शकतो. कारण जर असं झालं नाही तर प्रेक्षकांच्या मनात ही सल कायम राहील की जोपर्यंत पूजा आणि समर आहेत तोपर्यंत त्यांची कटकारस्थानं सुरूच राहणार आणि ते कृष्ण आणि दुष्यंतला काही सुखी जगू देणार नाही. कारण त्यांनी जरी हात जोडून माफी मागितली, ते रडले कुडले, तरीसुद्धा हे दोघे कधीही सुधारणार नाहीये हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि जर त्यांचा अंत झाला तरच कृष्ण आणि दुष्यंत सुखात राहू शकतील. नाहीतर जसं यावेळेस त्यांनी रडून माफी मागितली, मग कृष्ण आणि दुष्यंतने त्यांना माफ केलं, एक छोटीशी शिक्षा दिली की तुम्ही घरात नौकर म्हणून राहा, पण हे दोघे कधीही सुधारणार नाहीये हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि त्यांनी ते करूनच दाखवलं. शेवटी ते म्हणतात की कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडंच, कितीही वर्ष नळीत घालून ठेवलं तरीही ते सरळ होत नाही. पूजा आणि समोरची सुद्धा दुसरी कोणतीच गत नाहीये, त्यांनी हेच केलंय आणि ते आयुष्यभर हेच करत राहणार.
त्यामुळे जर कृष्ण आणि दुष्यंतला सुखी राहायचं असेल तर त्यांच्या आयुष्यातून हे दोघे गेलेलेच बरे यात शंका नाही. किंवा कमीत कमी दुष्यंत हा कृष्णाला घेऊन ही सगळी प्रॉपर्टी त्या समर आणि पूजाच्या नावावर करून शहरात निघून गेला. मग तिकडे शहरात आढळराव, बाळजाबाई, कृष्ण आणि दुष्यंत सुखात राहतील, आनंदात राहतील असं तरी दाखवायला हवं. तेव्हाच प्रेक्षकांच्या मनाला सुद्धा समाधान लाभेल की हो, जे काही झालंय चांगलं झालंय आणि आता कृष्ण आणि दुष्यंत हे सुखाचा संसार करतील. आणि पण समर आणि पूजा या दोघांचा अंत होण्याआधी या मालिकेत अजूनही खूप भारी भारी ट्विस्ट येऊ शकतात. आणि सध्या जो ट्विस्ट सुरू आहे तो तर खरंच खूप भारी असणार आहे. कारण कृष्णा ही एक म्हातारी बाई बनून घरी आली आहे. माझ्यावर देवी आईचा हात आहे, मला देवी आईचा आशीर्वाद आहे, मला भूत भविष्य सगळं काही समजतं, प्रत्येकाचं आयुष्याबद्दल मला सगळं काही माहिती आहे असं स्वांग तिने आणलंय. आणि घरात येऊन चक्क बाळजाबाई आणि आढळरावांच्या लग्नाचा विषय काढला आहे. बाळजाबाईने दुसरं लग्न केलं पाहिजे असं ती बोलली. त्यामुळे बाळजाबाईला खूप राग आला. ए म्हातारे, तुझ्या जिभेला काही हाडबीड आहे का नाही असं ती म्हणाली. तेव्हा कृष्णाला सुद्धा समजलं हे ती काय बोलली. कृष्णा म्हणाली, मी दुसरं लग्न बोलले का? थोडी गफलत झाली. तुम्ही दुसऱ्यांदा लग्न केलं पाहिजे असं मला म्हणायचं होतं. म्हणजे आता आढळराव आणि बाळजाबाई या दोघांचं लग्न या मालिकेत आपल्याला पाहायला मिळू शकतं. कारण बाळजाबाई ही पूर्णपणे सुधारली आहे. तिला पश्चाताप झाला आहे, तिने आपल्या पापांची शिक्षा भोगली आहे. याआधी ती किती वाईट वागली असली पण तिला आता कळतंय की खरंच आढळराव किती चांगले आहेत आणि आढळरावांचा एक नवरा म्हणून तिने स्वीकार करायला हवा. हे सुख तिला मिळायला हवं. आणि जर तिला हे सुख मिळालं नाही तर तिच्या आयुष्याला काहीच अर्थ नाही आहे. कारण बाळजाबाई आणि आढळराव हे दोघे एकत्र एका खोलीत तर राहत आहे पण दोघे कायद्याने समाजाने मान्यता दिलेले नवरा बायको नाही आहेत. आणि जोपर्यंत बाळजाबाईला आढळरावांची बायको म्हणून कोणतंही स्थान मिळत नाही तोपर्यंत तिला गावात समाजात सुद्धा कधीच स्थान मिळणार नाही, कोणीच तिला स्वीकार करणार नाही एवढं मात्र नक्की. आणि जेव्हापासून या दोघांचा घटस्फोट झाला आहे तेव्हापासून त्यांच्या नात्यामध्ये सुद्धा एक वेगळेपणा, एक दुरावा आला आहे. आणि जर त्यांचं लग्न झालं तरच ते दोघे सुखी राहतील यात शंका नाही. त्यामुळे आता कृष्णा या दोघांचं लग्न लावून देण्याच्या मिशन मोडवर आहे. म्हातारीबाई बनून तिने सगळ्यांच्या मनात ही गोष्ट तर घालून दिली आहे की आढळराव आणि बाळजाबाईचं लग्न करायला हवं. पण घरातील कोणालाच हे पटणारं नाही आहे. कारण आपल्याकडे किती नाही म्हटलं तरी या वयात कुणीही लग्नाचा विचार करत नाही. त्यामुळे या वयात कुठे लग्न करायचं, या वयात कोणी लग्न करतं का असंच ते बोलणार आणि यासाठी स्पष्ट शब्दात नकार देणार. आणि कृष्णाचा जो प्लॅन होता की एक म्हातारी बाई बनून जिच्याकडे दैवी शक्ती आहे हे सांगायचं आणि आढळराव बाळजाबाई ऐकतील, तो प्लॅन फ्लॉप होईल. मग कृष्णा दुष्यंतची मदत घेईल आणि दुष्यंतला सांगेल की आता तुम्ही माझी मदत करायची, मला कोणत्याही परिस्थितीत बाळजाबाई आणि आढळरावांचं लग्न लावून द्यायचं आहे. आणि दुष्यंत हा कधीही कृष्णाला नाही म्हणत नाही. कारण शेवटी तो शिकलेला आहे, त्याचे विचार चांगले आहेत. त्यामुळे त्याला सुद्धा ही गोष्ट पटणार की आता अनुसूया या जगात नाही आहे आणि आढळराव बाळजाबाई या दोघांना जर आपल्या आयुष्याचा उत्तरार्ध हा सुखात घालवायचा असेल तर या दोघांनी एकत्र यायला पाहिजे, गुण्यागोविंदाने एकत्र राहून संसार केला पाहिजे. तेव्हाच समाजाची तोंड बंद होतील, गावकऱ्यांची तोंड बंद होतील. कारण त्या आश्रमातील बायकांनी जे म्हटलंय आज न उद्या ते गावातील बायकासुद्धा बोलू शकतात, गावातील लोक बोलू शकतात की बाळजाबाई कोणत्या हक्काने आढळरावांबरोबर राहतीये. त्यांचा तर घटस्फोट झाला आहे आणि यामुळे गावात एक चुकीचा संदेशसुद्धा जाऊ शकतो. त्यामुळे दुष्यंतसुद्धा यासाठी तयार होईल आणि मग कृष्ण आणि दुष्यंत हे दोघे मिळून असा एखादा प्लॅन बनवतील ज्यामुळे बाळजाबाई आणि आढळराव या दोघांचं लग्न होईल. दोघेही लग्नासाठी तयार होतील आणि या दोघांचं लग्न होणार. पण जेव्हा या दोघांचं लग्न ठरणार तेव्हाच पूजा आणि समर आपला घाणेरडा प्लॅन ॲक्टिवेट करतील. म्हणजे आता आढळराव आणि बाळजाबाईचं लग्न म्हटल्यावर सगळा गाव जमा होणार आणि सगळा गाव जमा झाल्यानंतर असं काहीतरी करायचं की बाळजाबाईचा घाणेरडा चेहरा सगळ्यांसमोर आला पाहिजे. आढळराव आणि बाळजाबाईचं लग्नसुद्धा मोडलं पाहिजे, कृष्णा दुष्यंतचा प्लॅनसुद्धा फ्लॉप झाला पाहिजे आणि बाळजाबाईला कायमचं या घरातून या गावातून बाहेर काढण्याचा प्लॅन पूजा आणि समर बनवतील. म्हणजे एकीकडे लग्नाची धामधूम आणि दुसरीकडे पूजा आणि समरचा मास्टर प्लॅन.
मग आता या प्लॅनमध्ये काय होईल? पूजा आणि समरचा मास्टर प्लॅन जिंकेल की कृष्णा आणि दुष्यंत बाळजाबाईला वाचून बाळजाबाई आणि आढळरावांचं लग्न लावून देतील? हे सगळं पाहायला खूप मजा येईल, यात शंका नाही. पण शेवटी विजय सत्याचाच होतो. त्यामुळे कृष्णा आणि दुष्यंत जिंकणार, बाळजाबाई आणि आढळरावांचं लग्न होणार आणि पूजा आणि समरचा प्लॅन फ्लॉप होईल, एवढं मात्र नक्की. जसा जसा या मालिकेचा शेवट जवळ येतोय तसं तसं प्रेक्षकांच्या मनातसुद्धा उत्सुकता वाढत चालली आहे की या मालिकेचा शेवट कसा होणार, या मालिकेत आता पुढे आपल्याला काय काय पाहायला मिळणार आहे. कारण सगळी हॅप्पी एंडिंग व्हावी अशीच प्रत्येक प्रेक्षकाची इच्छा आहे. जवळपास मागील 1 वर्षापासून आपण कृष्णा आणि दुष्यंतची ही प्रेम कहाणी पाहतोय. अनेक संकटांना तोंड देत हे दोघे इथपर्यंत येऊन पोहोचले आहेत आणि त्यांच्या गोष्टीचा शेवट हा आनंदाने व्हावा, सुखाने व्हावा अशीच प्रत्येक प्रेक्षकाची इच्छा आहे, यात शंका नाही. मग आढळराव आणि बाळजाबाई या दोघांचं लग्न व्हायला पाहिजे आणि हे दोघे एकत्र आनंदाने आपलं आयुष्य जगतील. 26 वर्षापासून बाळजाबाईने आढळरावांबरोबर संसार केला, पण कधीही त्यांना संसाराचं सुख मिळू दिलं नाही. एक नवरा म्हणून त्यांना कधी आदर दिला नाही, प्रेम दिलं नाही. पण आता हे जे त्यांचं दुसऱ्यांदा लग्न होतं आहे, या लग्नामध्ये बाळजाबाई नक्कीच आढळरावांना जे प्रेम दिलं नाही, जो आदर दिला नाही, नवरा म्हणून जो सन्मान दिला नाही, तो नक्की देईल आणि हे दोघे प्रेमाने गुण्यागोविंदाने संसार करतील, यात शंका नाही. दुसरीकडे आपले हिरो हिरोईन म्हणजेच कृष्ण आणि दुष्यंत हे दोघे तर एकमेकावर जीवापाड प्रेम करतात. दोघांचा एकमेकांवर खूप विश्वास आहे. मग आता या दोघांच्या नात्यामध्ये पुढची स्टेप म्हणजे हे दोघे लवकरच गुड न्यूज देतील. कृष्ण आणि दुष्यंत आई बाबा बनतील आणि मग त्यांचा संसार हा पूर्णपणे सक्सेसफुल होईल, यशस्वी होईल. पुढे कृष्णा ही 5 गावांची सरपंच म्हणून चांगलं काम करेल, 5 गावामध्ये चांगलं काम करून दाखवेल, आमदार होऊ शकते, कदाचित मुख्यमंत्री पदापर्यंत सुद्धा जाऊ शकते, अशी कृष्णा आणि दुष्यंतची ही गोष्ट असेल. दुष्यंतसुद्धा आपला जो फॅमिली बिझनेस आहे, डेअरीचा व्यवसाय, साखर कारखाने, बाकीचे व्यवसाय हे खूप वाढवणार आणि त्याच सुखाने राहणार. तर दुसरीकडे पूजा आणि समर यांचा तर कायमचा निकाल लागायलाच हवा. जसं आपण सुरुवातीला म्हणालो, एकतर हे दोघे कधीही सुधारणार नाही, त्यामुळे त्यांनी मगरीचे अश्रू ढाणं, कृष्णा दुष्यंतने त्यांना माफ करणं हे त्यांच्या आयुष्यात आयुष्यभर अडचणी आणतच राहतील. मग एकतर कृष्णा आणि दुष्यंतने त्यांना कायमचं जेलमध्ये पाठवावं किंवा स्वतःच्याच कर्माने त्यांनी देवाघरी जावं, यात शंका नाही, हेच प्रेक्षकांना पाहायला आवडेल. तर दलपत, जयकांत, मैनावती या तिघांनीसुद्धा आता गप्प बसायला पाहिजे. जे काही मिळतंय त्यात सुखी राहायला पाहिजे. तेवढी वॉर्निंग तर कृष्णा, दुष्यंत, बाळजाबाई, आढळराव त्यांना देऊच शकतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं कॅरेक्टर म्हणजे भक्ती. भक्ती हिने आजपर्यंत कृष्ण आणि दुष्यंतला खूप मदत केली आहे. लग्नाच्या आधीपासून लग्नानंतर पूजा आणि समरची अनेक कटकारस्थानं तिने उघड केली आहेत आणि त्या बिचारीलाच सगळ्यात जास्त त्रास आहे. तिच्या नवऱ्याने तिला सोडले, घटस्फोटाची नोटीससुद्धा धाडली आहे. त्यामुळे भक्तीचंसुद्धा सगळं काही चांगलं होतं आहे असं दाखवायला हरकत नाही आहे. बंब्या, भक्ती हे सगळे आपापल्या आयुष्यात सुखी असायला हवेत आणि मग रांगणे पाटलांचं कुटुंब हे खरंच सुखी होईल. कारण आधी बाळजाबाई होती, जिने या कुटुंबाचे 12 वाजवले होते. कोणालाच ती सुखी राहू देत नव्हती. अख्ख्या गावाला तिने त्रास दिला होता. ही बाळजाबाई सुधारली, मग ती पूजा आली, तो समर आला आणि त्यांनी संपूर्ण रांगणे पाटील कुटुंबाचं आयुष्य उद्ध्वस्त करून टाकलंय. कोणालाही सुखाने जगू देत नाहीये. त्यामुळे एकदा का हे पूजा आणि समरचा विषय संपला की रांगणे पाटील कुटुंब हे सुखात, गुण्यागोविंदाने, आनंदाने राहील. कृष्ण आणि दुष्यंत आपला संसार सुखाने करतील, यात शंका नाही. तर फ्रेंड्स, तुम्हाला काय वाटतं? या मालिकेच्या शेवटी आपल्याला काय पाहायला मिळेल? पूजा आणि समर हे पुन्हा एकदा माफी मागून, डोळ्यातून अश्रू काढून, गुण्यागोविंदाने घरात सगळ्यांबरोबर एकत्र राहतील की पूजा आणि समर हे कायमचे जेलमध्ये जातील किंवा कायमचेच जातील? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि कृष्णा, दुष्यंत यांच्या संसारात आनंद तर येणारच आहे. हे दोघे लवकरच आई बाबा बनतील, सुखी होतील. परंतु त्याचबरोबर कृष्णा ही आपल्या समाजकार्यात, राजकारणातसुद्धा पुढे जाईल असंच वाटतंय. कारण कोणतीही व्यक्ती जर आपल्या गावात एवढं चांगलं काम करत असेल तर हळूहळू ती पुढे जाते. तसंच
गावकरी पुढील काही दिवसात कृष्णाला आणखीन सपोर्ट करू शकतात. कृष्णा ही राजकारणात पुढच्या पदाला जाऊ शकते. आमदार, खासदार, मंत्री, मुख्यमंत्री पदापर्यंत सुद्धा जाऊ शकते. आणि तसंही आता कृष्णा अडाणी राहिलेली नाही आहे, कारण कृष्णा शिकतीये. आपल्या शैक्षणिक आयुष्यातसुद्धा ती पुढे जाईल. तिला अक्षर ओळख नव्हती, अंक कळत नव्हते, ती कृष्णा हळूहळू ग्रॅज्युएटसुद्धा होऊ शकते, यात शंका नाही. आणि मग तिच्या जी एकच कमी आहे की ती अडाणी आहे, तिला लिहिता वाचता येत नाही, ही कमीसुद्धा दूर होईल, एवढं मात्र खरं. तर फ्रेंड्स, तुम्हीसुद्धा या मालिकेचा शेवट पाहण्यासाठी एक्सायटेड आहात ना? तुम्ही या मालिकेला किती मिस कराल नक्कीच कमेंट करून सांगा. आणि हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.